तर बघा मंडळी, पाऊस पडायच्या अगोदर ही घरापाशी छोटंसंच रान आहे. ह्या 5-6 सऱ्यांचं आहे, असं म्हणजे छोटा आहे. त्याच्यामध्ये पाऊस पडायच्या अगोदर म्हणजे पाऊस आत्ता आला आहे, पाऊस नव्हताच, तर आम्ही हे केलं होतं काय ते पाण्याच्या ह्याच्यावर भुईमुग टोकला होता. जेवढ्याला पाणी पोचलं आहे का नाही तेवढाच भुईमुग उगवला आहे आणि दारकू आणि तण पण आले. तर बघा मी तुम्हाला भुईमुग दाखवते. तर का असं उगवलं आहे ना, छोटंसंच रान आहे घरापाशी, त्याच्यात आम्ही केलं होतं. पण पाणी जेवढं पोचलं आहे ना तेवढाच किती पातळ उगवलं आहे बघा भुईमुग. सगळं तण पण आहे आणि हे पण आहे आणि भुईमुग असा उगवला आहे पातळ. आणि पाऊस पण आता 2च दिवस पाऊस पडला आणि पाऊस आता नाहीच आहे, आलेलाच नाही. आभाळ तर बघा कसं आहे, पूर्ण निरभ्र आहे, म्हणजे आकाश कुठं ढग नाहीत, काय नाही, आभाळ वातावरण आहे, ऊन लागायचं तसं लागतंय. आता कधी आणि पावसाची खूप वाट बघावी लागणार आहे. जेवढं हे होतं ना पाऊस पडला तेवढं बघा ते वाईच होतं ते तेवढं आम्ही भुईमुग टोकला. पण ही पाण्यावर टोकला होता, तर जेवढ्या सऱ्यांना पाणी पोचलं तेवढाच उगवलाय. तर काय का पातळ आहे असा. तर चला आता पावसाची वाट बघायची, कधी पडतोय. वातावरण तर होतंय पण पाऊस काही पडेना.